Hello everybody, welcome back to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the new lecture of the Maharashtra Civil Services Declaration of Small Family Rules 2005. तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय सुरू करणार आहोत, जो प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि अनिवार्य आहे. आजच्या लेक्चरचा विषय आहे महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबांचे घोषणापत्र नियम 2005. तर चला स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग अ टाइम. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या लीगल फ्रेंड्सला नक्कीच शेअर करा. ओके, तर सगळ्यात पहिला आपण जो हा रूल्स आहे ना, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली रूल्स आहे 2005चा. तर सगळ्यात पहिला ह्याची हिस्ट्री बघूयात आपण की हा कसा आला ॲक्ट. ह्यामध्ये ही जे नियम आहेत, रूल्स आहेत, त्यांची उत्पत्ती आणि उद्देश काय आहे, ओरिजिन अँड पर्पज काय आहे. सुरुवात जे आहे ते महाराष्ट्र हे सरकारी नोकरीसाठी 2 मुलांचे धोरण आहे. यामध्ये 2 चिल्ड्रन पॉलिसी लागू करणाऱ्या देशातील मोजक्या राज्यांपैकी एक राज्य आहे. ओके, उद्देश काय आहे याचा. ओके, तर ह्याची नोटिफिकेशन डेट काय आहे. नोटिफिकेशन डेट जी आहे, द रूल्स वेर ऑफिशियली नोटिफाईड बाय द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र ॲट ऑन दी 28 मार्च 2005. आणि द पर्पज जिथं जे आहे इथं जे पर्पज आहे, काय करायचं आहे, पर्पज जे आहे इथं आपण आत्ताच बघितलं पर्पज काय आहे ते. इथं टू एन्श्युअर फेअरनेस गव्हर्नमेंट प्रोव्हाइडेड 1 year ग्रेस पिरियड फ्रॉम द डेट ऑफ नोटिफिकेशन दिलं आहे. त्याच्यानंतर ह्यामध्ये पावर्स जे ग्रँटेड झालेत ते आर्टिकल 309 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये झालेले आहेत. त्याच्यानंतर दी कट ऑफ डेट्स काय आहेत. दिस मेक्स अ March 28, 2006 दी मोस्ट critical date in this history of this rule, and third child born after this date result in the candidate disqualification. जे थर्ड चाइल्ड बघा इथं मी दिलेलं आहे की फर्स्ट पिक्चरमध्ये जर दिसत असेलच तुम्हाला, तर फर्स्ट पिक्चरमध्ये इथं दिसत असेल तुम्हाला बघा की थर्ड चिल्ड्रन आफ्टर 2006 नंतर जर थर्ड चिल्ड्रन असेल ना, तर ते थर्ड चिल्ड्रन डिस्क्वालिफाईड असणार आहे यामध्ये. त्याच्यानंतर काय, हे व्हायलेशन ऑफ दी रूल्स असणार आहेत ह्यामध्ये, समजते. आणि त्याच्यानंतर काय झालं आहे की कोर लिगल प्रिन्सिपल काय आहे ह्यामध्ये डेफिनेशन बघा की स्मॉल फॅमिली म्हणजे काय असते. अ स्मॉल फॅमिली इज डिफाईन्ड ॲज हजबंड, वाईफ अँड 2 चिल्ड्रन्स. त्यामध्ये कोण असणार, हजबंड, वाईफ अँड 2 चिल्ड्रन्स. त्याच्यानंतर मॅन्डेटरी डिक्लेरेशन काय आहे, फॉर्म एमध्ये त्यांनी मॅन्डेटरी डिक्लेरेशन दिलात. कोणत्या ह्याच्यामध्ये दिले, फॉर्म एमध्ये दिले. आपण बघणार आहे फॉर्म ए काय आहे. फॉर्म ए सोपा आहे. त्याच्यानंतर एव्हरी कॅन्डिडेट मस्ट सबमिट अ स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन. त्यांना सबमिट करावं लागते. बघा की तुम्ही ज्यावेळेस स्कॉलरशिपचा फॉर्म भराल, कोणताही फॉर्म भरत असता त्यावेळेला तुम्हाला एक डिक्लेरेशन द्यावं लागते. स्मॉल फॅमिली इथं असं तुम्हाला एक डिक्लेरेशन द्यावं लागते. डिक्लेरेशन तरच तुम्हाला काय होतं की थर्ड चाइल्डला इथं काय होतं की डिस्क्वालिफिकेशन होते. कोणतेही स्कॉलरशिप जर 2पेक्षा जास्त असतील तर जो थर्ड चाइल्ड आहे ना, ह्या स्कॉलरशिपपासून काय होतं, डिस्क्वालिफाय होतं. मी एक एक्झाम्पल देते. त्याच्यानंतर ॲप्लिकॅबिलिटी काय आहे. दिस रूल्स अप्लाय टू ऑल रिक्रुटमेंट्स टू ग्रुप A, B, C अँड D पोस्ट इन दी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट. आता हे कशावर ॲप्लिकेबल होणार आहे, ह्यामध्ये हे रूल्स सगळ्यावर ॲप्लिकेबल होणार आहेत. A, B, C, D जे आहेत ते सगळ्या ग्रुपवर ॲप्लिकेबल होणार आहे. आता वाय दिस हिस्ट्री मॅटर्स युअर करिअर. का मॅटर करते हे हिस्ट्री जे आहे ते स्ट्रिक्ट एन्फोर्समेंट आहे या रूल्सचं. द कोर्ट हॅव हिस्टॉरिकल अपहेल्ड दिस रूल्स स्टेटिंग दॅट हॅविंग अ स्मॉल फॅमिली इज अन इसेन्शियल क्वालिफिकेशन फॉर गव्हर्मेंट सर्व्हिसेस. गव्हर्मेंट सर्व्हिसेससाठी गव्हर्मेंटने एक स्पेशल अँड म्हटलं तर एक स्पेशल क्वालिफिकेशन त्यांनी इथं काय केलं आहे की त्यांनी ठेवलेलंच आहे इथं की तुम्ही स्मॉल फॅमिली मेंबर्समध्ये असाल तरच तुम्हाला काय होणार आहे, ते इलिजिबल असणार आहे, तुम्ही क्वालिफाईड असणार आहे. त्याच्यानंतर सपरेशन ऑफ दी फॅक्ट्स. सपरेशन ऑफ दी फॅक्ट्स म्हणजे काय, हिस्टॉरिकली मेनी एम्प्लॉईज हॅव बीन डिसमिस्ड फ्रॉम दी सर्व्हिसेस फॉर हायडिंग दी बर्थ ऑफ दी थर्ड चाइल्ड इन देअर डिक्लेरेशन. तर काय होते, ह्या गोष्टीमुळे मेनी फॅमिली काय करतात, जे
जे फॅमिली आहे ते काय करतात, थर्ड चाइल्ड बर्थचं काय करतात, इथं काय करतात की लपवी हायडिंग करतात थर्ड बर्थ चाइल्डचं डिक्लेरेशनचं. त्याच्यानंतर प्रमोशन इम्पॅक्ट काय आहे, इट इज नॉट जस्ट फॉर द न्यू जॉब्स. हे फक्त न्यू जॉबसाठी अवेलेबल नाही आहे, तर हे प्रमोशनवर सुद्धा इम्पॅक्ट करतं. ओके, मग दिस रूल्स ऑल्सो हिस्टॉरिकली इम्पॅक्ट एलिजिबिलिटी फॉर प्रमोशन्स विदिन दी डिपार्टमेंट. ओके, तर हे समजला पॉईंट, तुम्हाला हे समजलं असेल पॉईंट, तर पुढे जायला हरकत नाही आहे. आपण पुढे जाऊयात. ओके, आता तुम्हाला समोरची इमेज दिसते ना, त्यामध्ये बघा की जो समोर इमेज आहे त्यामध्ये स्मॉल फॅमिली इज, स्मॉल फॅमिली म्हणजे काय टोटल यामध्ये दिले. एक स्मॉल फॅमिली कसं लक्षात ठेवायचं, हे आपलं फॉर्म एज अ डिक्लेरेशन आहे. बघा इथे दिसतं तुम्हाला की फॉर्म एज अ डिक्लेरेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा. त्यामध्ये काय म्हटलं, दिस डिफाईन्स द लिगल स्टँडर्ड्स रिक्वायर फॉर दी गव्हर्नमेंट सर्व्हिसेससाठी तुम्हाला काय लिगल स्टँडर्ड्स आहेत ते इथं दिले. त्यामध्ये डेफिनेशन जे दिलेलं आहे इथं, आणि जर स्मॉल फॅमिली म्हटलं तर ऑफिशियली डिसाइडेड जे स्मॉल फॅमिली आहे ते काय असणार आहे इथं, एक इथं हजबंड वाईफ अँड 2 चिल्ड्रन्स असणार आहेत. ते लिगल फॉर्ममध्ये ऑन दी राईट यू सी हँड सिंग, इथं दिसते ना तुम्हाला हँड सायनिंग दी फॉर्म ए. दिस इज द मॅन्डेटरी डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली दॅट एव्हरी कॅन्डिडेट मस्ट बी सबमिट. हे त्यांचं आहे इथं, तुम्हाला सबमिट एव्हरी कॅन्डिडेट मस्ट बी सबमिट, इथं कंडिशन आहे. इट इज द लीगल अंडरटेकिंग आहे दॅट युअर फॅमिली साईज कंपाइल्स विथ दी रूल्स. ओके, त्याच्यानंतर आहे द कट ऑफ डेट. काय आहे द कट ऑफ डेट, त्यामध्ये दी कॅलेंडर हायलाइट्स मार्च 28, 2006. कॅलेंडर कुठे दिसते, मग this applicable from the March 28, 2006. The calendar highlights March 28, 2006. This is the most important date because and third child born after this date leads to disqualification मध्ये जाणार आहे. ह्या डेट नंतर तर थर्ड चाइल्ड बॉर्न झाला असेल तर. त्याच्यानंतर आपण बघूयात मेन ॲक्ट जो आहे त्याच्याकडे आपण मूव करूयात, स्टार्ट करूयात. जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे इथे. तर ह्यामध्ये जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट हे महाराष्ट्र शासनाचा मेन डिपार्टमेंट असतं. म्हणजे काय की एक आणि एक पॉईंट आपण इथं बघणार आहोत. छोटा आहे रूल, म्हणजे वरचं नाही बघायचं आहे. ह्यामध्ये एक आणि एक पॉईंट आपण बघणार आहोत. जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट म्हणजे काय, हे महाराष्ट्र शासनाचे मेन डिपार्टमेंट आहे. गव्हर्मेंट सर्व्हिसेस, रिक्रुटमेंट, रूल्स, कंडक्ट हे सगळे रूल्स इथूनच येतात. ओके, तर समजलं जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट काय असतं, महाराष्ट्र शासनचं एक मेन डिपार्टमेंट आहे. गव्हर्मेंट रूल्स, रिक्रुटमेंट रूल्स, कंडक्ट जे सगळे रूल्स असतात ते कुठून येणार आहेत, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमधून येणार आहेत. ओके, हे समजलं. त्याच्यानंतर जे आहे ते विद्यार्थ्यांनो हा रूल कुठून आला आहे. आता प्रश्न असा पडला असेल की जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट कुठं असणार आहे, हे रूल्स सगळे कुठून आले आहेत. ओके, तर हे रूल्स जे आहेत ते मंत्रालया मुंबईमधून आलेले आहेत. तिथं मधील जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडून आले आहेत. तर इथं मंत्रालया मुंबई हे लक्षात ठेवायचं आहे पॉईंट तुम्ही. 400032 डेटेड दी 28 मार्च 2005. महाराष्ट्र शासनाचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेडक्वार्टर्स आहे हे. इथूनच राजपत्र, गॅझेट जे आहेत ते प्रकाशित होतात. ओके, पब्लिकेशन होतात. त्याच्यानंतर आता 28 मार्च 2005. आता मराठी कॅलेंडर जे आहे ते मराठी कॅलेंडरनुसार जर बघायला गेलं तर वैशाख 8 शके 1927 होऊ शकते यामध्ये. ओके, त्याच्यानंतर त्यामध्ये सगळ्यात पहिला नोटिफिकेशन जे आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा, ह्यामध्ये नोटिफिकेशन दिला आहे. हा रूल कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अंतर्गत काढलेला आहे, म्हणून इथं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा रेफरन्स दिलेला आहे. का दिलेला आहे, कारण म्हणजेच ऑर्डिनरी ऑर्डर नाही, हा ऑर्डिनरी ऑर्डर नाही आहे, तर कॉन्स्टिट्यूशनल पॉवर म्हणून बनवलेला रूल आहे. काय आहे, कॉन्स्टिट्यूशनल पॉवर आहे. कारण इथं आता प्रश्न पडला असेल की का असं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया दिले, कारण हा तर रूल आहे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट
गव्हर्नमेंटकडून. तर असं नाही आहे की हा रूल कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत काढलेला आहे, म्हणजे ऑर्डिनरी रूल नाही आहे, हा कॉन्स्टिट्यूशनल पॉवर वापरून बनवला गेलेला हा रूल आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 309चा इथं रेफरन्स दिला गेला आहे. हे पण तुम्ही पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. ह्याला आता तुम्हाला रट्टा मारल्याशिवाय काही पर्याय नाही आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवावंच लागणार आहे. इन एक्सरसाइज ऑफ पॉवर्स कन्फे बाय दिस प्रोविजो टू आर्टिकल 309 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र काय आहे, गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र इज हिअर बाय प्लीज टू मेक द फॉलोइंग रूल्स प्रिस्क्रायबिंग डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली for recruitment to group A, B, C, D post in government department namely. आता इथं आपण बघणार आहे की कोणकोणते रूल्स आहेत. पहिला याचा अर्थ समजून घेऊ आपण. काय अर्थ आहे, आर्टिकल 309 काय म्हणतो ते आधी बघूया. गव्हर्नमेंट कॅन मेक सर्व्हिस रूल्स फॉर रिक्रुटमेंट अँड कंडिशन ऑफ सर्व्हिसेस. म्हणजेच काय आहे, गव्हर्नर ऑफ महाराष्ट्राला पॉवर आहे, गव्हर्नर ऑफ महाराष्ट्राला काय आहे, पॉवर आहे गव्हर्नमेंट सर्व्हिसेससाठी रूल बनवण्यासाठी. म्हणजे तो काय करू शकतो, गव्हर्नमेंटचे महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे सर्व्हिसेस आहेत, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस म्हणजे पब्लिक सर्व्हिसेस जे आहेत, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस जसे की MPSCची पोस्ट, त्याच्यासाठी काय करू शकतात, तिथे त्यांनी रूल्स बनवू शकतात. सर्व्हिसेससाठी रूल्स बनवण्याचा पॉवर आहे त्यांच्याकडे. ओके. गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नर हे फॉर्मल हेड आहे. आता गव्हर्नर ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगते की गव्हर्नर हे काय आहे, फॉर्मल हेड आहेत. रूल्स ऑफिशियली गव्हर्नरच्या नावाने जाहीर होतात. रूल्स सरकार बनवते, पण नाव कुणाचं असते, गव्हर्नरचं असते. जसं की प्रेसिडेंटचं आपण बघितलं तसंच कॉन्स्टिट्यूशनमध्ये. तर पर्पज काय आहे या ॲक्टचं, काय आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिससाठी स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन ही एक इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे, तर बनवतो. स्मॉल क्वालिफिकेशन जे आहे, इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे, स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन आहे, ते खूप इसेन्शियल आहे. ते इथं काय करतो, डिक्लेअर करतो. त्याच्यानंतर आपण आता रूलकडे बघूयात. हे रिक्रुटमेंट जे आहे ते ABCD या सगळ्या पोस्टला ॲप्लिकेबल आहे. स्मॉल फॅमिली जे आहे ते डिक्लेरेशन सगळ्याला ॲप्लिकेबल आहे. तर बघा रूल 1मध्ये काय सांगितलं. आता सगळ्यात पहिला शॉर्ट टायटल बघा. शॉर्ट टायटल म्हणजे काय, ह्या रूलचं पूर्ण नाव काय आहे एवढंच असतं, दुसरं काय नाही. ह्या रूलचं नाव काय आहे, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली रूल्स 2005 आहे. हे समजलं असणार आहे. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली रूल्स आहे. तर मराठीमध्ये काय म्हणतात त्याला सांगा. ओके. आता रूल नंबर 2मध्ये काय आहे, डेफिनेशनचा पार्ट आहे रूल नंबर 2मध्ये. तर रूल नंबर 2मध्ये इन दिस रूल्स अनलेस दी कॉन्टेक्स्ट अदरवाईज रिक्वायर्स. तर ह्यामध्ये डेफिनेशनचा पॉईंट सांगितलं तर का म्हणते यामध्ये, डिक्लेरेशन म्हणजे काय, सगळ्यात पहिला डिक्लेरेशन म्हणजे काय आहे बघा, की डिक्लेरेशन मीन्स डिक्लेरेशन टू बी गिवन बाय कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर दी गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. म्हणजे काय आहे, डिक्लेरेशन म्हणजे गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करताना जो कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे, त्यांना लिखित दिलेले जे डिक्लेरेशन असते ना, निवेदन असतं ना, त्याला आपण डिक्लेरेशन म्हणतो. ओके. म्हणजे सरकारला तुम्ही सांगायचं की माझं कुटुंब जे आहे ते कंट्रोलमध्ये आहे, असं तुम्ही सरकारला काय करायचं, डिक्लेरेशन द्यायचं की माझं कुटुंब जे आहे ते कंट्रोलमध्ये आहे असं. ओके. त्याच्यानंतर B पॉईंटमध्ये काय येणार आहे, गव्हर्नमेंट. तर गव्हर्नमेंटची डेफिनेशन काय असणार आहे, गव्हर्नमेंट म्हणजे काय, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा ह्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच असणार आहे. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट नाही येणार, कारण हे महाराष्ट्राला स्पेसिफिकली ॲप्लिकेबल होते. आपण बघतोय खूप साऱ्या ठिकाणी असते की अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट पण येते, गव्हर्नमेंटच्या ठिकाणी नाही, कारण हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं इथं काय केलं आहे, इस्टॅब्लिश केलं आहे, एन्फोर्समेंटमध्ये आणले, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच येणार आहे इथं. ओके, समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सर्व्हिस म्हणजे काय. आता सर्व्हिस म्हणजे काय, सिव्हिल सर्व्हिसेस और एनी अदर सर्व्हिसेस अंडर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आता हे ॲप्लिकेबल कशावर होणार आहे, सिव्हिल सर्व्हिसेस और एनी अदर सर्व्हिसेस कुणाच्या अंडर आहेत, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंडर आहेत, त्यांना आपण काय म्हणणार आहे, सर्व्हिस असं म्हणणार आहे. म्हणजे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंतर्गत इतर कोणतीही सेवा असू दे त्याला आपण काय म्हणणार आहे, सर्व्हिस म्हणणार आहे. त्याच्यानंतर स्मॉल फॅमिली म्हणजे काय, आपण मगाचपासून बघत आलो की स्मॉल फॅमिली स्मॉल फॅमिली म्हणजे सिम्पली इथनं एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला, पती पत्नी 2 मुले, एवढं लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवू नका. ह्यामध्ये पती पत्नी 2 मुले असणार आहेत. ओके. आणि त्याच्यासाठी एक्सप्लेनेशन पण दिलं, ते बघू आपण. एक्सप्लेनेशनमध्ये काय आहेत,
लक्षात ठेवायचं आहे स्मॉल फॅमिलीमध्ये पती पत्नी प्लस 2 मुले असणार आहेत. तिथं त्याच्यावर असेल तर ते स्मॉल फॅमिलीच्या डेफिनेशनमध्ये येणार नाही आहे. ओके, एक्सप्लेनेशन काय असणार आहे ह्या पर्पजमध्ये बघा. एक्सप्लेनेशन फॉर दिस पर्पज ह्या क्लॉजसाठी पर्पजसाठी फर्स्ट जो आहे त्यामध्ये वेअर अ कपल हॅज ओनली वन चाइल्ड ऑन or after the date of such commencement any number of child born out of single subsequent delivery shall be deemed to be one entity. म्हणजे काय, जर कपलला एकच मूल असताना एका डिलिव्हरीमुळे जुळे तिळे झाले असतील तर ते एकच चाइल्ड मानले जातील. का म्हणलं की बघा की आता सिंगल डिलिव्हरी म्हणजे रूल्स ॲप्लिकेबल आहे तर तुम्ही साईडला लिहून घ्या की ट्विन्ससाठी ट्रिपलेससाठी एका वेळेस 2 किंवा 3 एका वेळेस जर जन्माला आले असतील बाळ तर ते एकच कन्सिडर केले जाणार. 2 किंवा 3 आहेत असं कन्सिडर केले जाणार नाही आहे तिथं, असं गव्हर्नमेंटनं सांगितलं आहे. की काय असणार आहे की जे जुळे आहेत आणि तिळे आहेत ते काय असणार आहेत, एकच असणार आहेत. एक डिलिव्हरी एक चाइल्ड किती पण बाहेर आले तर तिथं काय असणार आहे, एकच आपण कन्सिडर करणार की एकच मूल आहे असं कन्सिडर करणार आहे. ओके, तो फनी पार्ट बाजूला राहिला, आपण हे लक्षात ठेवण्यासाठी करतो. त्यानंतर सेकंड जो पार्ट आहे इथं चाइल्ड म्हणजे काय. ओके, तर चाइल्ड म्हणजे काय इथं की डज नॉट इन्क्लूड अडॉप्टेड ऑर दी चिल्ड्रन. आता इथं काय असणार आहे की दत्तक घेतलेले मुले स्मॉल फॅमिलीमध्ये धरली जाणार नाही आहेत, कारण अडॉप्टेड जे चाइल्ड आहे ते काय केलं तिथे एक्सक्लूड केलेले आहेत. दत्तकची मुले इथं नाही, नो, इथे एक्सक्लूड केलेत त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर थर्ड जे आहे इथं वर्ड्स अँड एक्सप्रेशन यूज्ड इन दिस रूल्स बट नॉट डिफाईन्ड शॅल हॅव सेम मिनिंग रिस्पेक्टिवली असाइन टू देम इन दी महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स. आपण ऑलरेडी कव्हर केला आहे, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स पूर्ण झालेले आहेत आपले, तर तुम्ही जाऊन बघू शकताय की ह्यामध्ये जे इथं डेफिनेशन किंवा जे वर्ड्स ह्यामध्ये यूज केलेले आहेत आणि त्याचा अर्थ असं काही समजत नसेल मिनिंग रिस्पेक्टिवली तर असाइन कुठं करायचं आहे आपल्याला, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जे रूल्समध्ये दिलेले आहेत ते सेम मिनिंग असणार आहे इथं. ओके, तर एवढंच लक्षात ठेवा यामध्ये. तर समजलं यामध्ये डेफिनेशन काय काय आहेत. ह्यामध्ये सगळ्यात पहिलं डेफिनेशन आपण बघितली डिक्लेरेशनची. डिक्लेरेशन म्हणजे काय आहे, आपण जे लिहून देतो ना की कॅन्डिडेट जो म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस, आता मी सिव्हिल सर्व्हिसेस आहे तर मी लिहून देते की माझी जी फॅमिली आहे ती स्मॉल फॅमिली आहे असं मी डिक्लेरेशन देते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट टाईपमध्ये झालं ते, की मी चुकीचं लिहून देऊ शकत नाही त्यांना. मी जर चुकीचं लिहून दिले तर मला पेनाल्टी लावू शकतात, मला जॉबवरून काढू शकतात ते. ओके, तर त्यांच्या हातात आहे हे. म्हणजे डिक्लेरेशन टू बी गिवन कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर दी गव्हर्नमेंट सर्वंट. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटची डेफिनेशन काय आहे, गव्हर्नमेंट म्हणजे काय, आपल्याला फक्त आपण महाराष्ट्राचे आहे तर स्टेट ऑफ गव्हर्नमेंटच येणार आहे, तर महाराष्ट्राच येणार आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस म्हणजे काय, सर्व्हिस म्हणजे काय, कोणतंही सिव्हिल सर्व्हिस असू दे किंवा सर्व्हिस अंडर दी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असू दे ते काय असणार आहे तर सर्व्हिस असणार आहे. त्याच्यानंतर आता स्मॉल फॅमिली म्हणजे काय आपण बघितलं, काय लक्षात ठेवायचं स्मॉल फॅमिलीमध्ये पती पत्नी 2 मुले हे स्मॉल फॅमिलीच्या कन्सिडरेशनमध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, आपण एक्सप्लेनेशन बघितला. फर्स्ट एक्सप्लेनेशनमध्ये काय येणार, जुळे होऊ देत तिळे होऊ देत 4 होऊ देत 5 होऊ देत सगळ्यामध्ये काय आपण एकच चाइल्ड असं कन्सिडर करणार आहे. एका वेळेस म्हटले, एका वेळेस 1 2 3 4 किती पण मुले होऊ देत तिथं आपण एकच मूल आहे असं कन्सिडर करणार आहे. सेकंडमध्ये काय आहे, चाइल्ड डज नॉट इन्क्लूड अन अडॉप्टेड चाइल्ड ऑर चिल्ड्रन. हे काय आहे की चाइल्ड डज नॉट इन्क्लूड अडॉप्टेड चाइल्ड ऑर चिल्ड्रन म्हणजे अडॉप्टेड चाइल्डला त्यांनी इथं घेतलंच नाही आहे, एक्सक्लूड केले. त्याच्यानंतर थर्डमध्ये काय म्हणले, जे वर्ड्स इथे एक्सप्लेन केलेत जर ह्याचं मिनिंग कळत नसेल तर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्समध्ये जावा, ते जे मिनिंग आहे ना तेच इथं कन्सिडर करणार आहे. तर समजला हा पॉईंट. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, थर्ड पॉईंट जो आहे नेसेसिटी ऑफ डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली. तर नेसेसिटी काय आहे डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिलीचा, तर बघा सगळ्यात पहिला, नॉट बी स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन एनी रूल्स ऑर ऑर्डर्स ऑफ इन्स्ट्रुमेंट made in that behalf regulating recruitment to group A, B, C, D post in government services or any other or instrument made in that behalf, the declaration of small family shall be additional essential requirement for an appointment to group A, group B, group C, group D post in any government services. तर ह्याचं मीनिंग पहिला बघूया, मग प्रोव्हिजोकडे जाऊयात आपण. बघा
ह्यामध्ये काय म्हणले की नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस रूल, म्हणजे काय, कोणतेही रूल्स, कोणतेही ऑर्डर्स, इन्स्ट्रुमेंट असले तरीही, म्हणजे कोणतेही रूल्स असू दे, कुठलेही ऑर्डर्स असू दे, किंवा कोणतीही इन्स्ट्रुमेंट असू दे, मेड इन बिहाफ दॅट रेग्युलेटिंग रिक्रुटमेंट टू ABCD पोस्टच्या बिहाफवर केले असतील, ग्रुप ABCD सर्व गव्हर्मेंट पोस्टसाठी स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन हे कंपल्सरी असणार आहे, एवढंच म्हटलं ह्यामध्ये. जॉब हवी असेल तर डिक्लेरेशन द्यावं लागणार आहे तुम्हाला. ओके, एवढंच आहे, यामध्ये काय नाही आहे, काही नाही आहे. कोणतंही तुमच्याकडं कॉन्ट्रॅक्ट असू दे, ऑर्डर असू दे, काहीही असू दे, त्या सगळ्यांना काय होणार आहे, हे प्रिवेल करणार आहे की तुम्ही जे स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला द्यावंच लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे, फर्स्ट प्रोविजो आहे ह्यामध्ये. फर्स्ट प्रोविजो जे आहे आता ते बघूयात आपण. Provided that a person having more than 2 children on the date of commencement of these rules shall not be disqualified for appointment. आता हा प्रश्न असणार आहे की 2005 नंतर, 2005 नंतर हे जे रूल्स केलेत त्यांनी, तर 2005 नंतर आता ह्यामध्ये काय आहे की जर 2पेक्षा जास्त चिल्ड्रन असलेच तर काय करणार आपण. तर ह्यामध्ये रूल्स लागू झाल्यापासून 1 वर्षाच्या आत जर एकाच डिलेवरीमध्ये मुली झाले तर क्वालिफिकेशन लागू होणार नाही आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने 1 इयर माफी दिली आहे यामध्ये. ओके, त्यांना 1 इयर माफी दिली आहे. अंडर दिस क्लॉज सो लॉंग ॲज नंबर ऑफ चिल्ड्रन ही हॅड ऑन दी डेट ऑफ सच कमेन्समेंट डज नॉट इन्क्रीज. ओके, त्याच्यानंतर ह्यामध्ये फर्दर प्रोव्हाइडेड काय म्हणले, एकापेक्षा जास्त डिलिव्हरी म्हणजे एका वेळेस एकापेक्षा जास्त मुले जर झाल्या, ट्विन्स, ट्रिपलेटसाठी हे परत दिलेत त्यांनी, की जर झालं असेल तर ते डिस्क्वालिफाय होणार नाही, त्याला कन्सिडर करणार एकच चाइल्ड आहे असं कन्सिडर करणार आहे त्यांनी. ते फर्स्ट प्रोविजो आहे ना, त्या फर्स्ट प्रोविजोचं बघूयात आपण काय आहे. हा फर्स्ट प्रोविजो आहे. आपण सेकंड प्रोविजो हे बघितलं की हे कशासाठी आहे ॲप्लिकेबल, ह्यामध्ये ट्विन्स असू देत, ट्रिपलेट असू देत, चौपलेट असू देत, काय असतील ते सगळे इथं होणार आहेत. ओके, त्याच्यानंतर सेकंडमध्ये काय म्हटलं गेलं आहे की जे प्रोविजो आहे हा प्रोटेक्शन क्लॉज आहे, हा जो आहे ना त्यांच्यासाठी प्रोटेक्शन क्लॉज दिलेला आहे. का, कारण ह्यामध्ये म्हणजे आधीच जास्त मुलं असणाऱ्यांना थेट एज्युकेशन जॉबमधनं बाहेर काढणार नाही आहेत, म्हणजे आधीपासूनच जास्त मुले आहेत त्यांना. म्हणजे प्रोव्हायडेड दॅट याचा अट अशी आहे की ज्या व्यक्तीकडे 2पेक्षा जास्त, म्हणजे ज्या व्यक्तींना 2पेक्षा जास्त मुले आहेत ऑन द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ दिस रूल, म्हणजे 2005ला हा ॲक्ट आला. ओके, ॲट दॅट टाईम, ह्या 2005च्या वेळेस आता ह्या व्यक्तीला किती 5 मुले आहेत, तर ह्या 5 मुलांना काढणार आहेत का, नाही, त्याला आधी माहीत नव्हतं ना की असे रूल काहीतरी काढणार आहेत. त्यामध्ये हा रूल ज्या दिवशी लागू झाला त्या दिवशीच, खूप महत्त्वाचं आहे, त्यामध्ये आज नाही अप्लाय करतानाच, म्हणजे हा दिवस, रूल लागू होण्याची तारीख महत्त्वाची आहे. अशा व्यक्तीला गव्हर्मेंट जॉबसाठी अपात्र ठरवणार नाही, त्यामध्ये त्यांना काढून फेकणार नाही आहेत, त्यांना हे रूल्स काय होणार आहेत, ॲप्लिकेबल होणार आहेत. पण काय 2005 नंतर जे आहेत त्यांना हे ॲप्लिकेबल होणार. त्या ऑन दी स्पॉट तिथून 5-6 पोरं असले तर ते पोरांचं काय करणार ना, म्हणून की त्यांना ते काय होणार आहे, तिथून पुढे ॲप्लिकेबल होणार ते. ओके, म्हणजे सिम्पली जर बघायचं म्हटलं, रूल लागू होताना जर एखाद्या व्यक्तीला 2पेक्षा अधिक मुले असतील तर त्याला गव्हर्मेंट जॉबसाठी अपात्र ठरवले जाणार नाहीत. पण ते तारखेनंतर एकही मूल वाढता कामा नये. म्हणजे 2005पर्यंत 4 मुले ठीक आहे, 2005 नंतर आणि 10 मुले केली असं नाही की 4 मुलेच कंटिन्यू राहिले पाहिजेत. ओके, 2005 नंतर एक्स्ट्रा मुले नाही परत त्यामध्ये ॲड नाही झाली पाहिजेत. आता ह्यामध्ये काय आहे, हे रूल आहे. आता जे झालं ते झालं, आता ह्यापुढे एकही ह्यामध्ये त्यांनी काय करणार नाहीत, इन्क्लूड करू देणार नाही आहेत, असा रूल त्यांनी ॲप्लिकेबल केला आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर 4 पॉईंट जो आहे ना, ह्यामध्ये काय आहे, रूल 4 आहे हा. 6च रूल आहे त्यामध्ये, छोटा आहे खूप रूल हा. आता रूल 4 जो आहे हा काय म्हणतोय, रूल 4, submission of declaration. The submission of declaration, a person who desires to apply for any post in group A, B, C, D in government services shall submit along with the application form a declaration form A appended to this rule. Rules not to apply. This rule shall not made applicable where this selection process was started before the date of commencement. दोन्ही एकदम बघणार आहोत म्हणून दोन्ही एकदम घेतले मी. ओके, तर रूल 4 काय म्हणते आहे की सबमिशन ऑफ डिक्लेरेशन,
डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला जे डिक्लेरेशन आता मी म्हणते डिक्लेरेशन फॉर्म द्यायचं आहे स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन स्मॉल, ते कशामध्ये द्यायचं आहे तुम्हाला ह्यामध्ये फॉर्म एमध्ये द्यायचं आहे. आपण फॉर्म ए बघणार आहे पुढे. फॉर्म ए कसा असतो, कुठं द्यायचं आहे, फॉर्म एमध्ये द्यायचं. तर तुम्ही फॉर्म एमध्ये दिला, त्याच्यानंतर काय असणार आहे हे एवढंच आहे की ABCD कोणतेही असू दे तुम्हाला फॉर्म एमध्येच द्यायचं तुम्हाला डिक्लेरेशन. त्याच्यानंतर पाचवामध्ये काय म्हणते, रूल्स नॉट ॲप्लिकेबल, कशामध्ये ॲप्लिकेबल होणार नाही आहेत, वेअर द सिलेक्शन प्रोसेस स्टार्टेड बिफोर कमेन्समेंट ऑफ रूल. रूल 5 हे नियम कधी लागू होणार नाहीत एवढंच सांगतोय. रूल्स नॉट अप्लाय, नॉट टू अप्लाय, कधी लागू होणार नाही आहेत एवढंच सांगतोय. रूल्स काय सांगतो की जर भरतीची प्रक्रिया म्हणजे सिलेक्शन प्रोसेस जी आहे, सिलेक्शन प्रोसेस इथं दिले, जी सिलेक्शन प्रोसेस आहे, जर भरतीची प्रक्रिया हे नियम लागू होण्याआधीच सुरू झाली असेल, म्हणजे भरतीची प्रक्रिया म्हणजे काय, हे नियम कधीपासून चालू आहेत 2005ला, 2005ला हे नियम आले आहेत. पण मी ॲड कधी आली होती, फॉर एक्झाम्पल मी काय केली 2001मध्ये काय केली, ॲड आली होती आणि 2001पासून ते लांबवत काय गेलं 2004पर्यंत एक्झाम वगैरे झाली. पण भरतीची प्रक्रिया जी आहे ते 2005ला आली माझी. तर भरतीची प्रक्रिया काय आधी माझी 2001ला कन्सिडर होईल ना. फॉर्म मी सबमिट कधी केला आहे, ॲप्लिकेशन डेट कधी आलं 1ला, तर ह्याला हे ॲप्लिकेबल होणार नाही आहे. 2005च्या पुढून इथून ॲप्लिकेबल होणार आहे. त्याच्यानंतर 28 मार्च आहे ना, तर 28 मार्चपासून जे नोटिफिकेशन आहे त्याला ॲप्लिकेबल होणार आहे ते. त्यामध्ये तर स्मॉल फॅमिली रूल्स इथं काय होणार नाही आहे, लागू होणार नाही आहे. समजा तुम्ही एक्झाम आधीच भरला आहे, नंतर नियम आले, हा नियम नंतर आला, मग ह्यामध्ये काय होणार आहे की तो नियम तुम्हाला ॲप्लिकेबल होणार नाही आहे. ओके, तर गव्हर्नमेंट काय म्हणणार, तू आधीच रांगेत होतास ना, त्यामुळे नवीन नियम तुझ्यावर ॲप्लिकेबल होणार नाही आहे, तू पुढं आहेस अजून, ते ॲप्लिकेबल जे आहे ते मागून लागू झाले ना. त्याच्यानंतर ह्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट आहे की फॉर्म कधी भरला, ॲडव्हर्टाइजमेंट कधी निघाली, सिलेक्शन प्रोसेस कधी सुरू झाली, हे बघायचं खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यानंतर पॉवर टू रिलॅक्स प्रोव्हिजन, आता हे आहे, हे समजलं असणार आहे. रूल 5 काय आहे ते इझी आहे, म्हणजे सिम्पली एवढं आहे की गेम सुरू झाल्यावर रूल्स बदलायचे नाहीत, काय आहे ते आधी बदलायचं, असंच एवढंच. आपण म्हणतोय ना की कोणताही गेम खेळत असताना की गेम चालू झाल्यानंतर अजिबात रूल्स बदलायचे नाहीत, गेम ओव्हर झाल्यानंतर नवीन गेम चालू करा, त्या गेमला तुम्ही ते रूल्स ॲप्लिकेबल करा. ओके, त्यानंतर 6मध्ये काय आहे, रूल 6मध्ये आता हे पॉवर बी आहेत की हे जे रूल्स आहेत ना ते रिलॅक्स बी करू शकतात. त्यामध्ये नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस रूल, गव्हर्नमेंट मे रिलॅक्स द प्रोव्हिजन ऑफ दिस रूल्स अंडर सच सर्कमस्टान्सेस इन सच मॅनर ॲज शॅल अपियर इट टू बी जस्ट अँड रिझनेबल अँड शॅल रेकॉर्ड द रिझन्स फॉर एनी रिलॅक्सेशन. म्हणजे काय, सरकारला अधिकार आहे, रूल काय सांगतो की सरकारला अधिकार आहे, गव्हर्नमेंटला अधिकार आहे, या रूल्समधील कोणताही नियम रिलॅक्स करू शकतो. म्हणजे पण मनाला येईल तसं नाही करू शकत कोणीच. आपल्या ह्या कॉन्स्टिट्यूशनला इथं दिलं आहे की कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते सोल आहे, कोणीही कुणालाही अल्ट्रा व्हायरस इथं काय ॲक्ट करू शकत नाही. ओके, त्यामध्ये काय आहे की सरकारने कारण दिलं पाहिजे, रिझन्स मस्ट बी रेकॉर्डेड असायला पाहिजे. इथं दिले पॉईंट की ते काय असायला पाहिजे, जर रिलॅक्स केले तर जस्ट अँड रिझनेबल कॉज असायला पाहिजे, शॅल रेकॉर्ड दी रिझन्स फॉर एनी रिलॅक्सेशन. म्हणजे सरकारने कारण दिलं पाहिजे, ते कारण लिहून ठेवावं लागतं, कारण योग्य आणि न्यायिक असलं पाहिजे. सोपं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं नाही तर आज होमवर्क नाही केला, कारण आज पाऊस आहे, कारण दिलं म्हणून माफी मिळाली. ओके, तर आपण देतो ना कारण, तशा टाईपमध्ये. ओके, तर कारण असल्यास सरकार नियम शिथिल करू शकतो, पण कारण इथं नोंदवणे खूप गरजेचे आहे. म्हणजे हे थोडक्यात एवढंच आहे की सरकार राजा आहे, राजा असला तरी राजाला सुद्धा इथं काय द्यावं लागणार आहे, कारण द्यावं लागणार आहे. ओके, तर आय होप तुम्हाला हे सगळे रूल्स समजले असणार आहेत. ईच अँड एव्हरी पॉईंट मी एक्सप्लेन केली आहे यामध्ये. जर कोणताही डाऊट असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करा. ओके, फॉर्म दिसत असणार आहे. मगाचपासून आपण फॉर्म ए असं म्हणत होतो आणि डिक्लेरेशन द्यायचं की स्मॉल फॅमिली मेंबर जो आहे तो फॉर्म कसा द्यायचा, तो आपण इथं बघूयात. की जो डिक्लेरेशन फॉर्म आहे ना, तो फॉर्म ए, ह्यामध्ये फॉर्म ए म्हणजे काय आहे, हा एक सरकारी प्रॉमिस पेपर असतो. काय आहे, सरकारी प्रॉमिस पेपर आहे.
गव्हर्मेंट जॉबसाठी अप्लाय करताना उमेदवार ह्यामध्ये काय जो कॅन्डिडेट असतो, माझं कुटुंब लहान आहे आणि मी खरं सांगतोय, आपण ओथ घेतो ना तशा टाईपमध्ये आपण डिक्लरेशन फॉर्म ह्यांना लिहून देतो. डिक्लरेशन फॉर्म एमध्ये रूल 4 तुम्ही बघू शकता, आपण आत्ताच बघितले की रूल 4नुसार द्यायचा असतो यामध्ये. म्हणजे ॲप्लिकेशनसोबत अटॅच करणे खूप गरजेचे असते ह्यामध्ये. म्हणजे आता रूल 4मध्ये आपण काय बघितलं, रूल 4मध्ये हाच पॉईंट बघितले की आपण सबमिशन ऑफ डिक्लेरेशन बघितले. रूल 4 काय आहे, सबमिशन ऑफ डिक्लेरेशन आहे. ओके, तर ह्यामध्ये रूल 4मध्ये हे अटॅच करणं खूप गरजेचं आहे. हा फॉर्म कंपल्सरी अटॅच करावा लागतो. म्हणजे ह्यामध्ये काय दिलं आहे, श्री SMT कोण, श्रीमती कोण, कुमारी कोण असेल ते, इथे उमेदवाराचं पूर्ण नाव लिहायचं असते, कुणाचं नाव आहे ते, ABC XYZ जे असेल ते. ओके, मी अमुक, मी तमुक, मी स्वतः जबाबदारीने आहे, असं इथं लिहायचं असतं. त्याच्यानंतर सन, डॉटर, वाईफ ऑफ श्री, म्हणजे वडिलांचं किंवा पतीचं नाव लिहायचं असते. इथं काय लिहायचं, वडिलांचं किंवा पतीचं नाव लिहायचं आहे. एज काय आहे, एज काय असतं, तुमचं वय, म्हणजे माझं स्वतःचं वय लिहिणार मी आता इथं. इयर्स, रेसिडेंट ऑफ, तुमचा पत्ता काय आहे तो लिहायचा इथं, तुमचा पत्ता. त्याच्यानंतर डू हिअर बाय डिक्लेअर ॲज फॉलोज. डू हिअर बाय डिक्लेअर ॲज फॉलोज म्हणजे काय, मी खालील गोष्टी खऱ्या आहे तसं जाहीर करतोय, खऱ्या आहे तसं जाहीर करतोय. ओके, तर ह्यामध्ये काय काय पॉईंट नंबर 1मध्ये काय सांगितले, दॅट आय हॅव फिल्ड माय ॲप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ, कोणती पोस्ट आहे ती पोस्ट लिहायची आहे. मी कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलेलं आहे, मी जजसाठी अप्लाय केले, मी JMFC झाली, तर इथं काय येणार माझं, JMFCसाठी जजसाठी येणार माझं. ओके, CJJD जे काय असेल ते. ओके, त्याच्यानंतर पॉईंट नंबर 2 जे आहे, पॉईंट नंबर 2मध्ये काय आहे, आय हॅव नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन ॲज ऑन टुडे, म्हणजे आजच्या तारखेला माझी जिवंत मुले किती आहेत ते इथं लिहायचं आहे. किती मुले आहेत, 2, 4, 10, 12 किती आहे ते सगळे लिहायचे आहेत तिथं. 10-12 लिहिला तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार आहे. ओके, त्याच्यानंतर आउट ऑफ विच नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न आफ्टर, तर तुम्हाला ते बॉर्न आफ्टर आपण रूल बघितलं ना, आउट ऑफ चिल्ड्रन बॉर्न आफ्टर 28 मार्च 2005च्या आधी जर असतील तर तुम्ही क्वालिफाय होणार आहेत. म्हणजे आधी 8 होते, आधीचं झाले सगळे 8 ते, मग ते इथं क्वालिफाय होणार आहे तुम्ही. त्याच्यानंतर काय म्हणलं, आउट ऑफ विच नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न आफ्टर इज मेन्शन, रूल लागू झाल्यानंतर किती मुले झाली आणि त्यांची जन्मतारीख काय असणार ते सगळं तुम्हाला सरकार विचारणार आहे. नवीन मुले कधी झाली ते पण तुम्हाला विचारणार आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट जो आहे यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. थर्ड पॉईंट, आय एम अवेअर दॅट इफ एनी टोटल नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन आर मोर दॅन 2 ड्यू टू द चिल्ड्रन बॉर्न आफ्टर, म्हणजे काय आहे यामध्ये, जर रूल नंतर एकूण जिवंत मुले 2पेक्षा जास्त झाली, आय एम लायबल टू डिस्क्वालिफाय, काय आहे, आय एम लायबल टू डिस्क्वालिफाय, जर 2पेक्षा जास्त, जर खोटं बोलला तर जॉब गेलं, असं आहे. ओके, त्याच्यानंतर लास्ट पॉईंट काय आहे, प्लेस आहे, त्यामध्ये डेट मेन्शन करायची, म्हणजे प्लेस मेन्शन, डेट मेन्शन, सिग्नेचर, अँड हे सगळं खरं आहे, याची काय करायची, सिग्नेचर करायची आहे. ओके, बाय ऑर्डर अँड इन द नेम ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे हा फॉर्म गव्हर्नरच्या नावाने जारी केला जातो. ओके, समजलं, हा पूर्ण आपण रूल कंप्लीट केलेला आहे. आय होप तुम्हाला एक आणि एक पॉईंट ह्या रूलचा समजला असणार आहे. थँक्यू. If you have any doubt regarding this topic, Maharashtra Small Family Declaration Rules 2005, please drop your question in the comment box. I will take a short separate lecture and clear all your doubts. If you found this video helpful, like it, share it, and comment, drop your comment and subscribe the channel. Okay, don't forget to support us. Thank you.